कृष्ण हरी माऊली. आज आम्ही पालखीचे दर्शन घेण्यासाठी निघालो होतो. पालखीचा मुक्काम स्नानपेठेत होता. आज रोड सगळे बंद केले होते कारण दर्शनासाठी लय भाविक आले होते. जाताना सगळीकडे टाळ आणि मृदुंगाचा आवाज येत होता. ते एकत्र आम्ही निघालो होतो. दर्शनासाठी रांगेत उभे राहिलेलो मायमची वाट बघत होती. कधी पोचतो आणि कधी पाया पडतो. तुकाराम महाराजांच्या पालखीवर वाहण्यासाठी चंदन, तुळशीपत्रे आणि फुले घेतली. लांबूनच आम्हाला तुकोबांच्या रथाचे दर्शन झाले. भल्या मोठ्या मंडपामध्ये मंदिराच्या समोर रथ ठेवला होता. खूप वेळ रांगत होतो म्हणून माईला कोंडल्यागत वाटत होतं. ती गुपचूप बसली होती. मंदिरात पोचलो. मंदिरात कीर्तनाचा गजर चालू होता. दर्शनानंतर लयच गर्दी होती. तुकाराम महाराजांची पालखी रथातून काढून येथे दर्शनासाठी ठेवली होती. आम्ही पण फुलं वाहून पालखीचे दर्शन घेतले. जरा पालखीसमोर फोटोही काढले. तिथेच पुढे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. दर्शन आमचे लय भारी झालं आणि दर्शन घेतल्यावर आम्हाला खूप प्रसन्न वाटत होतं. जसं आम्ही विठ्ठलाचे वारकरी ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी. दर्शन करून बाहेर निघालो. कीर्तन कानावर पडत होते. विनकरी माऊलींच्या पाय पडलो आणि बाहेर आलो. मग रथाचेही दर्शन घेतले आणि तिथून निरोप घेतला. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की.